किनाऱ्यावर परतलेली लाटमधल्या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं होतं विजयचं पहिलं प्रेम. आणि आता आपण बघणार आहोत विजयचं लग्न. हिवाळ्याची सकाळ होती, आकाश निरभ्र होतं आणि अंगणातल्या तुळशीसमोर रोहिणीने दिवा लावला होता. देशमुखवाड्यात अनेक वर्षांनी पुन्हा मंगलध्वनी ऐकू येत होते. घर सजलं होतं, दारावर आंब्याच्या पानांचं तोरण होतं, अंगणात रांगोळी होती आणि हवेत फुलांचा मंद सुगंध होता. रोहिणी काही क्षण शांतपणे ते सगळं पाहत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ज्या घरातून एक दिवस तिरंग्यात गुंडाळलेलं शरीर बाहेर गेलं होतं, त्याच घरात आज नव्या आयुष्याचं स्वागत होत होतं. मोनिका आरशासमोर बसली होती. लाल साडी, कपाळावर हलकंसं कुंकू आणि डोळ्यात थरथरणारी भीती. ती स्वतःकडेच पाहत राहिली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. अनाथ आश्रमात वाढलेली ती मुलगी आज कोणाच्या घरची सून होणार होती. तिच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. काय झालं? असं आश्रमातील संचालिका तिच्याजवळ येऊन म्हणाल्या. मोनिका हलक्या आवाजात म्हणाली, माझ्या लग्नाला आईबाबा नाहीत. त्या स्त्रीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, प्रत्येक नातं रक्ताने बनत नाही बाळा. काही नाती देव थेट मनाला जोडतो. मोनिकाने डोळे मिटले. तिला पहिल्यांदाच एकटी वाटत नव्हतं. मंडपात विजय शांत बसला होता. पांढऱ्या शुभ्र पोशाखात तो अगदी गुरूंसारखा दिसत होता. गावातील अनेक लोक कुजबुजत होते. अगदी वडिलांचीच छबी दिसते. रोहिणी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला अचानक त्या दिवशी जुन्या दिवसांची आठवण झाली, जेव्हा गुरु लग्न मंडपात तिच्यासमोर बसले होते. वेळ पुढे गेला होता, पण काही क्षण पुन्हा परत येतात, फक्त चेहरे बदलून. मंगलाष्टक सुरू झालं. मंदिरातील घंटांचा आवाज हवेत घुमत होता. मोनिका मंडपात आली. तिचे पाय थरथरत होते. विजयने वर पाहिलं आणि काही क्षण तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याला समुद्र आठवला नाही, युद्ध आठवलं नाही, फक्त ती दिसत होती, शांत, सुंदर आणि थोडी घाबरलेली. अंतरपाट दूर झाला. दोघांची नजरानजर झाली. क्षणभर सभोवतालचा सगळा विचार विरून गेला. जणू दोन अपूर्ण आयुष्य पहिल्यांदाच पूर्ण होत होती. स्वीकारता का? असा पुरोहितांचा आवाज घुमला. विजयने मोनिकाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, हो. त्या एका शब्दात वचन होतं, आधार होता आणि आयुष्यभराची साथ. मोनिकाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, हो. लग्न संपलं. मोनिका गृहप्रवेशासाठी दाराशी उभी होती. रोहिणीने तिचं औक्षण केलं. क्षणभर ती मोनिकाच्या कपाळाकडे पाहत राहिली, मग मंद हसली. हे घर खूप वर्षांनी पुन्हा असलं आहे, ते कायम जप. मोनिकाने मान हलवली. ती घरात पाऊल ठेवत होती, पण खरं तर ती पहिल्यांदाच घर नावाच्या भावनेत प्रवेश करत होती. त्या रात्री अंगणात मंद चांदणं पडलं होतं. वारा शांत होता. दूर कुठेतरी समुद्राच्या लाटांचा हलका आवाज ऐकू येत होता आणि मोनिका खिडकीजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर चंद्रप्रकाश पडला होता. विजय हळूच तिच्याजवळ आला आणि म्हणाला, घाबरतेस? ती हलकंसं हसली आणि म्हणाली, थोडं. तो म्हणाला, कशाला? ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, एवढं सुख खरंच माझ्या नशिबात आहे का याला? विजय तिच्याकडे पाहत राहिला. त्याने हळूच तिचे हात हातात घेतले. समुद्राला किनारा मिळाला की तो असा शांत होतो. तो मंद हसला. माझं आयुष्यही आज पहिल्यांदाच शांत वाटतंय. मोनिकाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत उभी राहिली. रात्र आणखी गहिरी होत होती. देशमुखवाड्याच्या भिंतीवर दिव्याचा प्रकाश हलके हलके थरथरत होता आणि भिंतीवरचा गुरुचा फोटो त्या प्रकाशात चमकत होता. आणि असं वाटत होतं, जणू कुठेतरी दूर उभं राहून गुरु आपल्याकडे किंवा आपल्या मुलाकडे पाहत हसत असेल. हा होता आपल्या 9वा भाग आपल्या याच्यातला. आता पुढचा भाग बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.